त्यांनी मला एक स्पॉट दाखवला जिथं पुलवामाचा अटॅक झाला होता, जिथं गाडीचा ब्लास्ट झाला. वेलकम टू माय न्यू ब्लॉग अँड गुड मॉर्निंग फ्रॉम काश्मीर. तर आमची झोप पण खूप छान झाली. आता वाजले आहेत 8:10. तर 8:30पर्यंत निघायचं, 8:30 नाही सॉरी 9पर्यंत निघायचा प्लॅन आहे, कारण की माझी आंघोळ झाली नाही, बाकी सगळ्यांची झाली आहे. तो मी आता ब्रेकफास्ट करायला चाललो आहे खाली. ते सगळेजण गेलेत ऑलरेडी खाली. आणि ब्रेकफास्टमध्ये काय आहे बघू. आणि व्ह्यू इज समथिंग लाईक दिस. नाईस ना. हे डाग आहे. अँड आय थिंक दॅट इज अवर कार. आणि मला एक्सपेक्टेड होतं 7 आणि 8 डिग्री सेल्सिअस असेल, बट तेवढं नव्हतं, कमी होतं. बट ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही, कारण की एवढंच बेअरेबल नाही आहे. तुम्ही काल तरी दाखवलं नसेल, तर ही आहे आईबाबाची रूम 204. ऑलमोस्ट तशीच आहे. आणि तो वर गेला राईट साईडला आमची रूम आहे. तर इट्स अ नाईस प्रॉपर्टी. नाव मी विसरलो, मी खाली जाऊन पाहून तुम्हाला अपडेट करेल नाव. So we are checking out this beautiful property. इथे बर्फ दिसतोय, इथे पण थोडा थोडा बर्फ आहे. आणि ही आहे प्रॉपर्टी. नाव आहे पहलगाम ब्लूज. स्क्रीनशॉट मारून घ्या. आणि बाहेरून काही अशी दिसते प्रॉपर्टी. नाईस. आमचा वर होता. हे जे दिसतात झाडं, हे सगळे अक्रोडचे झाडं आहेत. तर हेच ते आईचं जिथून दिसत होतं आपल्याला हॉटेल जवळून जे हे दिसत होते तेच आहे. आणि ही आहे नदी. ये ब्रिज पता है, जब तक ये जान की शूटिंग हुई थी. जब तक ये जान का ब्रिज. ओ अच्छा, वो गाना शूट हुआ था. नहीं, वो नीचे का माइन लगा के. हाँ. तो हाच ब्रिज आहे जिथे जब तक ये जान पिक्चरची शूटिंग झाली होती, जे याच्या खाली लटकून बॉम्ब वगैरे लावतात. नाइस. कश्मीर से पहली बार बंदा आता है, उसको लगता है कि मैं पता नहीं कौन से एरिया में गया हूँ, कहाँ गया हूँ. अब तक क्यों नहीं गया मैं कश्मीर. मैंने मिस क्यों किया. आता आम्ही जास्मिनचे फुलं घ्यायला इथं उतरलेत. काल रात्री आम्ही जेव्हा येत होतो गाडीमधून, तेव्हा जास्मिनचा वास येत होता. थोडेसे जास्त सोडतोय, म्हणजे गाडीत नॅचरल स्मेल राहील. तर आता आम्ही इथून घोडा बुक केलेला आहे. या पॉईंटला गाड्या पार्क करावं लागतात तुम्हाला. आणि इथून तुम्हाला भरपूर लोक असे मिळतात, जे आता हे आमचे भैया आहेत. तर असे भरपूर लोक तुम्हाला मिळतात, जे तुम्हाला तिथं लिस्ट ऑफ पॉईंट्स असतं की तुम्हाला कुठले कुठले पॉईंट कव्हर करायचे, त्यानुसार किमती असतात. तर बार्गेन करू शकता तुम्ही. आम्ही आल्यानंतर मी तुम्हाला सांगेल आम्ही किती पॉईंटचे किती पैसे दिले ते. म्हणजे तुम्हाला पाहिल्यानंतर कळेल ते वर्थ इट आहेत का नाही आहेत पैसे ते. तर लेट्स गो. आता इथून घोड्यावर बसून आम्ही ते सगळे पॉईंट कव्हर करून येऊ. 1-1.5 तासाचं अंतर आहे. आता वाजले आहे 10. तर वी आर एक्सपेक्टिंग की आम्ही 12-12:30पर्यंत या पॉईंटला परत रिटर्न येऊ. हे आई बाबा दादा येतात. अँड दिस इज द व्ह्यू. थोडा व्हिडिओ शेक येईल, कारण की मी घोड्यावर बसलोय आता. आणि आम्ही चाललोय आता जे आम्ही आमचे पॉईंट ठरवले होते तिकडं. मध्ये मध्ये काही पॅचेस असे पण आहेत. नाइस. राज में वजन आगे कर लेना है. जी वजन आगे कर लेना.
वो बादल है पूरा नीचे आ जाता है जमीन पे धुंध। ठीक है, धुंध पूरा, आपको एक दूसरा बंदा नहीं दिखेगा। अगर मैं यहाँ पे खड़ा हूँगा, आप यहाँ पे होगा एक दूसरे के, इसलिए इसका नाम पड़ता है धुंधा वैली। ओके, राजस्थान में धुंध होता है, धुंध, इसीलिए इसको बोलता है धुंधा वैली। ओके सर। तर या पॉईंटला बजरंगी भाईजाची शूटिंग झालेली होती इथं, आणि मुनीला घेऊन तो पळत असतो, तो हाच सीन आहे इथंच, आणि इकडून खाली नाल्यात पडतो, इकडे कुठेतरी जातो. आम्ही इकडे आता बकरी हातात घेऊन फोटो काढले, ते फोटो तुम्हाला मी दाखवेल स्क्रीनवर, आता ते दिसत आहेत ते फोटो काढले आम्ही बकरी हातात घेऊन. ही आहे काश्मीर व्हॅली. ये काश्मीर वाली मोटे में ना, मोटे बैक साइड श्रीनगर डल लेक पड़ता है, शंकराचार्य टेम्पल है ना जो, वो मोटे बैक साइड पड़ता है, इसीलिए इसका नाम पड़ा काश्मीर वैली. तर हा आहे बैसरण पॉइंट पिकनिक स्पॉट. आम्ही पोहोचलो. तर हा आहे बैसरण व्हॅली पॉइंट, आणि दिस इज कॉल्ड ॲज मिनी स्वित्झर्लंड. आणि माझ्यासारखे असे करोडो टुरिस्ट आहेत इथं. बघू आता इथं आम्ही फोटो वगैरे काढणार आहेत. अर्धा एक तास आम्ही इथं असणार आहेत. एक तास तर नाही, अर्धा पाऊण तास असणार आहेत. तर आता थोडंसं ऊन आलं आहे, आणि टेम्परेचर इज ऑल्सो प्लेझंट. म्हणजे इथलं जे ऊन आहे तसं हार्श नाही आहे. जरी ऊन येते वरून, तरी ॲट द सेम टाईम थंड हवा पण चालली आहे. म्हणजे थंड हवा पण चालू आहे, तर इट डझंट फील लाईक असं खूप हीट आहे वगैरे, असं काही नाही आहे. इट फील्स नाईस. तर आम्ही ॲक्च्युली 3 व्हॅली मिस केल्या. कुठली तर ABC, आरू, बेताब आणि अजून एक कुठली तरी व्हॅली आहे. तर कारण की टाईम कन्स्टंट होता आम्हाला. तर आता मी जेव्हा नेक्स्ट टाईम येऊ किंवा काहीतरी येऊ, तेव्हा आम्ही इथं 3 व्हॅली कव्हरअप करू. कारण की तिन्ही व्हॅलीमधून ऑलमोस्ट थोडं सेम व्ह्यू आहे. फक्त काही जे जसं बेताब आहे, बेताब व्हॅलीमध्ये बेताब मूवीची शूटिंग झाली होती, त्यामुळे बेताब व्हॅली फेमस आहे. बाकी आरू व्हॅली हे ऑलमोस्ट सेमच व्ह्यू तिन्ही व्हॅली. आता आम्ही इथून घोडे घेऊ, आणि घोडे घेऊन अजून एक लास्ट पॉईंट बघायचा बाकी आहे. तो पॉईंट बघू आणि डायरेक्ट आम्ही जाऊ. तिथून आम्ही घोडे पिक केले, ते आम्हाला ड्रॉप करतील, आणि तिथून मग डायरेक्ट गुलमर्ग. सो तुम्ही जर येणार असाल तर आम्ही जसा एक पूर्ण दिवस ठेवला होता पहलगामसाठी, तसं तुम्ही पण एक दिवस ठेवा पहलगामसाठी. तर तुम्ही इथे येऊन पूर्ण प्रॉपर पहलगामच्या 6 पण व्हॅली एक्सप्लोअर करू शकता एकदम आरामामध्ये. यू कॅन कंटिन्यू युअर प्लॅन आहे. आता आम्ही इथून घोड्यावर बसू, लास्ट पॉईंट करू आणि जाऊ गुलमर्ग. इथं आलेल्या सगळ्या टुरिस्टचे घोडे इथं थांबतात. आणि असं मला वाटतं की जसं जसं वेळ पुढे चालला, 10, 11, 12 वाजतात, तसे तसे अजून जे आहेत लोक फिरणारे, ते लोक अजून वाढतात. पण खूप आहे, अजून वाढतात. तर आम्ही बरं झालं लवकर आलो, 12च्या आत आम्ही बसून निघून पण जाऊ. तर आता आम्ही पहिल्या ब्रेकला थांबलोय, आणि पहिला ब्रेक असणार आहे ॲपल ज्यूसचा. हे जे सगळे दिसत आहेत, हे सगळे ॲपल ट्रीज आहेत, इन्क्लुडिंग ऑल दिस. आणि हे आहेत ॲपल इथं, बट हे खोटे आहेत ॲपल, हे खरे नाही आहेत, हे लावलेत फक्त.
सीझन आता नसतो ॲपलचा, सीझन सप्टेंबर नंतर येतो. नाईस, गोड आहे. त्याच्यात काहीतरी मसाला पण लावलेला आहे. आ जाओ, ये देखो एप्पल. हा आहे ॲपल. आता हा मोठा होईल, मोठा होऊन मग तिथे जसे लावलेत तसे बनतील. आणि ही मागे पूर्ण यांची शेती आहे ॲपलची. आणि सप्टेंबरपासून त्यांनी सांगितलं, सप्टेंबरपासून ॲपलचा सीझन चालू होतो आणि मग पूर्ण पुढे चालू असतो तो. आय थिंक जानेवारी फेबला तो संपतो, आय थिंक असं काहीतरी आहे. तर तेव्हा ॲक्च्युअल तुम्हाला जेव्हा झाडावर असे लागलेले असतात ॲपल हे असे, तर ते तोडून तुम्हाला लगेच त्याच्या तुमच्यासमोर फ्रेश ज्यूस बनवून देतात. म्हणजे हे पण फ्रेशच असतात, हे लोक कोल्ड स्टोरेज करून ठेवतात. बट जर डायरेक्ट तुम्हाला झाडावरून काढून खायचं असेल तर तुम्ही खाऊ शकता. आणि हे आपण जे सॅमसंग गॅलेक्सीवर पाहतो, एक वॉलपेपर होती सॅमसंग गॅलेक्सीवर, आय डोंट नो काय म्हणतात त्याला. बाबांनी घेतलाय ग्रीन ॲपल. कसं आहे बाबा? बा एकदम गोड चट्ट. काय वाटलं, कसं झालं फोटोशूट? मस्त लागते, एकदम सुंदर ॲपल आहे. लाइटिंग खूप छान येते इथं मधून. हे लोक फ्रेश ज्यूस ॲपलचा काढून देतात. इथं काही ठेवलेलं ॲपल आणि बाकी काही इथं. आणि यांच्याकडे ॲपलचा पिकल पण मिळतं. तर तुम्ही जर पिकल इंटरेस्टेड असाल तर तुम्ही पिकल्स पण बाय करू शकता. आणि जर तुम्हाला माहीत नाही ॲपलचं पिकल कसं, टेस्ट करून पहा. मी अजून टेस्ट नाही केलं, बट आय थिंक चांगलं असेल. आय डोंट नो, आय टेस्ट अँड लेट यू नो की कसं आहे. अभी भी फूल है दूसरे गार्डन में बहुत सारे फूल है, बहुत ये सारे. ट्यूलिप के फूल पूरे ऐसे सूख जाते, उसके लिए ठंड चाहिए, जब टेम्परेचर बढ़ खाली ये पौधे रहते. वहाँ बहुत लंबाई. बेस्ट. तो लास्ट में आएगा केसर का. खट्टा है, टेस्टी. फर्स्ट रिएक्शन ऑफ ॲपल पिकल. नाईस, मला थोडं आवळ्यासारखं लागतं. आम्ही आता इथं लंच ब्रेकसाठी थांबलो आहेत आणि वाजले आहेत 3 वाजले आहेत. आणि हा जो रोड आहे, हा रोड त्यांनी मला एक स्पॉट दाखवला जिथं पुलवामाचा अटॅक झाला होता, जिथं गाडीचा ब्लास्ट झाला. आता आम्ही इथून जमीनदार, हे जे दिसतंय जमीनदार केसर, तिथून आम्ही भरपूर काही गोष्टी घेतल्या. हे असं काही आहे, हे असं दिसतं. ब्लॅकबेरी, क्रॅनबेरी आणि काहीतरी बदाम आहे, मी सांगतो 2 मिनटं विचारून. तो वाला बदाम आहे इथं, तो वेगळा मिळतो, तो कुठं आपल्याकडे नाही मिळत. म्हणजे हा वाला जो बदाम असतो तो बारीक असतो आणि आपल्याकडचा जो असतो तो मोठा आणि जाड असतो. ते जनरली बाहेर कॅलिफोर्निया वगैरे इम्पोर्ट होतात आणि हे इथला प्युअर आहे. असं आणि असं आर्मीचा कॉन्वॉय सारखा जात राहतो. पलीकडे जसं गाड्या थांबल्यात तसं सगळ्या गाड्यांना थांबवतात. पूर्ण आर्मीचा कॉन्वॉय जातो आणि मगच गाड्या सोडतात. आम्हाला पण थांबवलं होतं 2-3 वेळेस याच हायवेला. आणि आम्ही ॲक्च्युली जेवणाचं कॅन्सल केलं इथं, कारण की इथं व्हेज अँड नॉनव्हेज मिक्स होतं हॉटेल. आणि आईला व्हेज अँड नॉनव्हेज नव्हतं खायचं, म्हणजे जिथं व्हेज अँड नॉनव्हेज मिक्स आहे तिथं नव्हतं खायचं. तर आम्ही आता समोर थांबलं तर थांबू, नाही तर मग डायरेक्ट जाऊ गुलमर्गला, तिथे जाऊन काहीतरी खाऊ. त्या बदामाचं जे नाव होतं त्याचं नाव होतं मामरा बदाम. मामरा बदाम लक्षात ठेवा. तर आता आम्ही थांबले लास्ट ब्रेकला आणि आम्ही तिथं व्हेज नॉनव्हेज हॉटेल होतं मिक्स. आता इथं व्हेज आहे म्हणून थांबलो आहे. जास्त तर काही खाणार नाही, थोडंच खाऊ. चहा पाणी वगैरे करतील, मी पण मॅगी वगैरे किंवा लाईट ब्रेड काहीतरी खाईल. आणि मग इथून डायरेक्ट गुलमर्गला जाऊन हॉटेलमध्ये चेक इन करून तिथंच थांबलो. बेचारे को कहाँ पता था मैं हेलीकॉप्टर में हूँ, तो मेरा वो भी सिर्फ उसका हेलिकॉप्टर गिरा. और पता है तर डन विथ द ब्रेक. आणि आता डायरेक्ट आम्ही गुलमर्गला थांबणार आहेत. जवळपास 45-50 मिनिट आहे इथून गुलमर्ग. आणि बस तिथं जाऊन चेक इन करून आराम करू. मे बी संध्याकाळी काय असेल तर करू विजिट, नाहीतर उद्या सकाळी आहेच आमची गंडोला राईड. केबल आय डोंट नो तुम्हाला जास्त दिसतंय का नाही. असं बारीक कापसासारखे रुई टाईप आहे जे कंटिन्युअस पूर्ण रस्त्यात आहे. म्हणजे जेव्हापासून आम्ही गुलमर्गला टर्न घेतला तेव्हापासून हे सगळं असं येत आहे. आणि हे कुठलं तरी झाड आहे एक,
त्या झाडातून निघतंय आणि हे ऑलमोस्ट 2 ते 3 महिना हा त्रास आहे, कारण की या सीझनमध्ये ते सगळे बाहेर निघतात, म्हणजे झाडातून निघतात आणि पूर्ण पसरतात त्याच्या एरियामध्ये. अजून खायला पण तिथं बसलो होतो, तिथं पण असं प्लेटवर वगैरे भरपूर जागी येत होतं. तर आम्ही पोहोचलो इथं प्रॉपर्टीला. आमच्या हॉटेल मामा पॅलेस नाव आहे आमच्या प्रॉपर्टीचं. आणि जसं मी उतरलो तसं मला लगेच इथं बर्फ दिसला पुढे. शो यू ऑल्सो. बर्फ दिसला, बर्फ इथं पण आहे वर, इथं. आणि टेम्परेचर पण फार जास्त थंड नाही आहे किंवा फार ऊन पण नाही आहे, मीडियम टेम्परेचर आहे. आणि दिस इज आवर प्रॉपर्टी, हॉटेल मामा पॅलेस. तुमची गाडी. आता आम्हाला जे आमचे ड्रायव्हर काका आहेत ते ड्रॉप करत आहेत आणि आजचा दिवस आमचा पूर्ण आराम आहे. तर आता आम्ही मे बी फ्रेश वगैरे होऊ आणि अर्धा पाऊण तासानंतर खाली थोडंसं चक्कर मारून येऊ. खाली एक गोल्फ कोर्स वगैरे आहे बघायसाठी. आणि बस असे छोटे छोटे पॉईंट आहेत खाली 1-2 ते पाहू आणि वापस येऊ, कारण की उद्या आमची सकाळी गंडोला राईड आहे. तर लेट्स गो. हॉटेलला चेक इन करू, बघू रूम कसा आहे इथला. तर आमचा काय आहे असा रूम 204. अजून एक रूम आहे खाली, ते नंतर दाखवेल. असा आहे बाथरूम, बाथटब पण आहे. ॲक्च्युली हा 3 लोकांचा आहे, बट आम्ही 2च आहे तिथं आता सध्या. हे हीटर आहे अँड दिस इज द व्ह्यू. नाईस. हे पण एक हीटर आहे, बट हे हिवाळ्यामध्ये चालतं असं सांगितलं त्यांनी मला. आणि इकडं मला सांगितलं त्यांनी बाल्कनी आहे. लेट मी चेक. नाईस. आता आम्ही इथून आलो. आता जाताना पण असंच खाली जाऊ, चक्कर मारून परत वर. आणि आता आम्ही फ्रेश वगैरे होऊ. 6:30 झालेत. मे बी 7 वाजेपर्यंत वगैरे जाऊ थोडं जवळपास वॉक करायला. आणि काश्मीरी कामा पण आम्ही आता ट्राय करणार खाली गेल्यानंतर, फ्रेश वगैरे झाल्यानंतर. अँड यू विल नॉट बिलीव्ह की आता 6:45 वाजलेत. आत्तापर्यंत आपल्याकडे महाराष्ट्रात वगैरे किंवा पुण्याला सनसेट होऊन जातो किंवा जनरली होतो, खूप अंधार पडतो. पण आता जेवढा सूर्य आहे तेवढा नसतो आपल्या इकडं. बर्फ किती क्लिअर दिसते बघा ना. आमच्या हॉटेलवाल्यांना काश्मीरी कावा सांगितला होता, तर तो आलाय. तर मी दादा आता तो पिणार आहे. आई बाबा खाली आहेत, त्याने आई बाबाला पण नेऊन दिले खाली. आम्ही ह्याच्या आधी पण एकदा आता जिथं स्वीट नाही, जिथं ते ड्रायफ्रूट शॉपला थांबलो होतो तिथं पिला होता काश्मीरी कावा. इथं परत पितोय. नाईस, व्हेरी नाईस. मला थोडं स्टार्टिंगला पहिल्या सिपमध्ये असं वाटलं की मी लेमन टी पितोय. त्या माणसाने आम्हाला काश्मीरी कावाचे भरपूर काही बेनिफिट सांगितले. त्या जे ड्रायफ्रुट्सवाला होतो त्यांनी, की तुमचा घसा वगैरे खराब होत नाही, थ्रोट इन्फेक्शन वगैरे होत नाही, भरपूर काही इम्युनिटी चांगली राहते वगैरे वगैरे. आणि तो म्हणे की कोविडच्या केसेस इकडं काश्मीरमध्ये कमी होता, जस्ट बिकॉज इथले लोक काश्मीरी कावा जो आहे तो खूप प्यायचे, त्यामुळे थ्रोट इन्फेक्शन त्यांना झालं नाही. आमचा दुसरा रूम आहे 101. आणि ही इथून एंट्रन्स आहे हॉटेलची. ही लॉबी आहे आणि इकडं वॉशरूम आहे इकडं आतमध्ये. आणि ही आहे आईबाबाची रूम. इथून तसाच व्ह्यू आहे, ऑलमोस्ट सेम व्ह्यू आहे. TV, फक्त यांना गॅलरी नाही आहे. आणि इथं अजून एक त्यांनी एक्स्ट्रा विंडो दिली आहे. आपल्याकडे TV आहे का दादा? TV नाही आपल्याकडे? माहिती नाही. TV आय थिंक माहिती नाही आहे का नाही ते. टीव्हीची काय गरज नाही, आय थिंक ह्याला व्ह्यू नाही येतो. ह्याला व्ह्यू वेगळा आहे. ह्याला इकडून नाही, इकडून पण व्ह्यू वेगळा आहे याचा. हा व्ह्यू छान आहे सर्वात. आणि टेम्परेचर अपडेट आहे आता सध्या 16 डिग्री आहे.
आणि ओव्हरनाईट ते जाणार आहे अप टू 11-12. ओव्हरनाईट म्हणजे सकाळी 4-5 वाजेपर्यंत ते 11-12पर्यंत जाणार आहे मिनिमम. मॅक्सिमम विल बी 21 समथिंग काहीतरी. बघू उद्या दुपारी थोडं जास्त असावं कारण की आम्ही बर्फात असू. जर तिथं ऊन असेल तर खेळायला बरं वाटेल, नाही तर जर थंड असेल आणि बर्फ असेल तर अजून त्रास होईल खेळायला. त्यामुळे आता पण प्लेझंट आहे वातावरण खूप. आणि आमच्या कॅबवाल्या माणसाने सांगितलं आम्हाला की या गावाला किंवा सिटीला गुलमर्ग का म्हणतात, तर इट्स अ सिटी किंवा एरिया ऑफ फ्लावर्स, ज्याच्यामध्ये गुल म्हणजे फ्लावर आणि मर्ग म्हणजे एरिया. सो गुलमर्ग असं. आम्ही आता खालीपर्यंत आलो आहे. इथं जे आहे थोडंसं पुढे गेलं गोल्फ कोर्स आहे, जो सर्वात हाईटवरचा पहिला गोल्फ कोर्स आहे जो एवढ्या हाईटवर आहे. विथ समथिंग लाईक दिस. तर आम्ही कुठे लांब जात नाहीये, छोटा ई रिक्षा केलाय. इथं जवळपास एक मार्केटमध्ये चक्कर मारून येतोय कारण की थंडी खूप वाढली आहे. सो जास्त वेळ फिरण्यात काय अर्थ नाही. हा आय लव्ह गुलमर्गचा सेल्फी पॉईंट आहे आणि इथून वर तुम्ही बर्फ पहाड पाहू शकता. आणि मी जे बोलवत होतो गोल्फ कोर्स ते इथून आहे गोल्फ कोर्स. सो हा आहे तो गोल्फ कोर्स. आता आम्ही इथून आलो, इकडं ड्रॉप केला आम्हाला. नाईस ना. आणि खूप थंडी होती, मला खूप थंडी वाजत होती. थोडं गरम होण्यासाठी मॅगी खावी म्हणून मग इथल्या आत्ता इथं एक हॉटेल होतं, तिथं मी एकट्याने मॅगी खाल्ली. आणि जे रिक्षावाले दादा आहेत, रिक्षावाले दादांनी चहा पिली कारण की बाकी सगळ्यांना जेवायचं म्हणून त्यांनी काही खाल्लं नाही. अशी 8 वाजले जाता, तर ते हॉटेलला जाऊन जेवतील. ॲक्च्युली मी पण जेवणारच आहे हॉटेलला जाऊन, पण फक्त तात्पुरतं थोडं खाल्लं. ते थोडं असं गरम वाटतं, आता थंडी वाजत नाही तेवढी. तर आता जिथं मी मॅगी खायला गेलो होतो, तर तिथून मी काश्मीरच्या काही फेमस कुकीज आहेत त्या आणल्या होत्या. मी दाखवतो तुम्हाला, थांबा जर कॅमेरा जर. मीठ वगैरे नाही आहे, बट मी असं दाखवतो तुम्हाला. इथं हा एक फेमस पाव आहे. ते लोक प्रत्येक चहाच्या दुकानात तुम्ही गेलात की तुम्हाला असं पाव वगैरे ते खायला देतात. आणि ही एक अशी कुकी आहे आणि ही अजून एक अशी कुकी आहे. तिळाची हा तीळ का काय माहित नाही, बट हा असे 3 कुकीज आहेत. तुम्ही चहा प्यायला बसला की असे कुकीज तुम्हाला ते सर्व करतात. हे फ्री होते का हे? नाही, जेवढं खाल्ले तेवढे पैसे लावतात. आता आम्ही फिरून वगैरे आलो. आता आम्ही चाललोय जेवणासाठी, डिनरसाठी. डिनर जो हॉटेलमध्येच आहे आमचा, कॉम्प्लिमेंटरी आहे. तर आम्ही जेवण वगैरे करून वर आलो आता रूममध्ये. आणि आत्ता वाजले आहेत 10. तर मी आता झोपतो. मी जास्त उशीर नाही करत. तर मस्त मी गरम गरम हीटर चालू केली आहे. रूम मस्त गरम करू आणि झोपी जाऊ. तर हा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला मला नक्की कळवा कमेंट सेक्शनमध्ये. आणि अजून पण 2-3 आहेत आमचे दिवस. आय थिंक सॅटर्डेपर्यंत आहे लास्ट आमचं कारगिल वॉर असणार आहे. तर अजून पण भरपूर सोनमर्ग, उद्याची मेन गंडोला राईड आणि उद्या आई बाबाची ॲनिव्हर्सरी पण आहे. मग बस दॅट्स इट फॉर दिस व्लॉग. आय होप यू लाईक दिस व्लॉग. आणि असे अजून व्लॉग पाहायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा. काही थॉट्स असतील तर कमेंट सेक्शनमध्ये ड्रॉप करा. अँड आय विल सी यू टुमॉरो मॉर्निंग. बाय. आणि अजून एक गोष्ट, ॲक्च्युली मी ठरवलं होतं की या ट्रिपला डे बाय डे व्लॉग शूट करायचे, एडिट करायचे, अपलोड करायचे. बट पहिल्या दिवशीपासूनच आमचा थोडासा शेड्यूल बिघडला, वैष्णोदेवीपासूनच. त्यामुळे थोडंसं ते गडबड झाली. तर आय ट्राय की मला पुढच्या दिवसात कधी वेळ मिळाला तर ठीक आहे, नाही तर मग मंडेपासून जसं मी एडिटला बसेल तसे ब्लॉग्स टाकत जाईल. फक्त एवढंच आहे की हे ब्लॉग्स थोडेसे लेंदी होतील कारण की भरपूर काही आहे मला जे मला शूट करून दाखवायचं आहे. तर यू कॅन स्टिक टू द ब्लॉग टिल एंड. सो थँक्यू सो मच. आय विल सी यू इन द नेक्स्ट. बाय.